नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा नवीन लॉंग व्हिडिओमध्ये। आज आपण कलांजली पैठणीवरला आरीवर्कचा पूर्ण ब्लाऊज नवरीच्या सप्तपदीसाठी लागणारा ब्लाऊज आपण डिझाईनमध्ये बनवणार आहोत। हा ब्लाऊज आहे नवरीचा सप्तपदी साडीवरला। तर चला आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंगला सुरुवात करणार आहोत। तर सर्वात अगोदर आपण लांब स्लीवची कटिंग करून घेणार आहोत। तर जो काठाचा भाग असतो त्याचा चवेरी म्हणजे 4 पदराची घडी आपण टाकून घेणार आहोत। अगदी सुरुवातीपासून स्टेप बाय स्टेप पूर्ण ब्लाऊज कटिंग तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर तुम्ही नवीन जरी शिकत असाल तरी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि पूर्ण स्टेप लक्षात घ्या। 2 सुट्ट्या पदर आणि एक बंद बाजू माझ्याकडून घेतलेली आहे आणि बंद बाजू पूर्ण वरच्या साईडने ठेवलेली आहे। तयार स्लीवची उंची मला 9 इंच ठेवायची आहे। तर 1 इंच ॲड करून पूर्ण लांबी 10 इंचावर टाकून एक सरळ रेषा आखून घेते आणि स्लीव्ज कशी कटिंग करायची हे तुम्हाला व्यवस्थित समजून सांगते। तर जी 10 इंचावर आपण रेषा मारलेली आहे तिथून साईडनं दाखवल्याप्रमाणे 3 इंचावर मार्किंग करायची आणि वरच्या साईडने आपल्याला 2.25 इंचावर मार्किंग करायची आणि मूळ या 2 रेषावरच पूर्ण स्लीवची कटिंग आहे। दाखवल्याप्रमाणे ह्या दोन्हीही रेषा जोडून घ्यायच्यात आणि मार्किंग करून कटिंग करून घ्यायची आहे। तर आपली स्लीव्ज 9 इंचाची कटिंग झालेली आहे। स्लीव्ज कटिंग झाल्यावर सर्वांना प्रश्न पडतो की स्लीव्जला खड्डा कसा काढायचा। तर बघा 1.5 इंचावर 2 पदरं ठेवायचे आहेत। 1.5 इंच कापड खाली ठेवायचं आहे आणि जे साईडनं कापड दिसतंय ते दाखवल्या प्रकारे कटिंग करायचं आहे। ॲटोमॅटिकली खूप सोप्या पद्धतीने स्लीव्जला खड्डा तयार होतो। आणि आता चेस्टच्या नुसार डबल फोल्ड करून कापड उरलेल्या कापडची मी घडी टाकून घेतली आहे आणि उंची टाकत आहे ब्लाऊजची तयार 14 इंच आणि त्यात 1 इंच ॲड करून 15 इंचावर आडवी रेषा ड्रॉ केली आहे। 5.5 इंचावर शोल्डरचं मार्किंग करून 5.25 इंचावर आर्महोलचं मार्किंग केलं आहे आणि चौकोन आखून घेत आहे। तर 8.25 इंचावर मी चेस्टचा चौथा भाग टाकत आहे आणि चौकोन जोडून घेत आहे। 8.25 इंचावर चौथा भाग चेस्टचा येतो आणि चौकोन करून घेऊन आता आपल्याला कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे 7.25 इंच आणि 1 इंच टक्स पॉईंट द्यायचा आहे आणि दोन्हीही मार्किंग आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायच्यात आणि नंतर फिटिंगसाठी आपल्याला 2.25 इंच ठेवायचं आहे। तुम्ही तुमच्या मार्जिननुसार ठेवू शकता, 1.5 इंच किंवा 2 इंच ठेवू शकता। दोन्हीही रेषा जोडून घ्यायच्यात आणि आर्महोलचा चौकोन पूर्ण करून घ्यायचा आहे। तर कमरेचा चौथा भाग कमरेच्या साईडला आपल्याला टक्स पॉईंटसाठी आपल्याला टेप फोल्ड करून घ्यायचा आहे आणि 3.5 इंचावर एक उभी रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे आणि खालच्या साईडने आपल्याला टक्स देण्यासाठी 1 इंच मार्किंग दाखवल्याप्रमाणे आखून घ्यायची आहे आणि कट देऊन घ्यायचा आहे। आता आपल्याला आर्महोलमध्ये 1 इंचावर गोलाकार द्यायचा आहे। गोलाकारामध्ये मार्किंग करून गोलाकारामध्ये आर्महोल कटिंग करायचा आहे। शोल्डरच्या जागेवर गळ्याची कटिंग आपल्याला ब्लाऊजवर अरीवर्क असल्यामुळे गळ्याचा आकार आपल्याला ब्लाऊजच्या पिसानुसार कटिंग करायचा आहे। त्यासाठी मी या अस्तरचा गळा कटिंग करणार नाही, फक्त शोल्डर राखून घेतलेला आहे। पूर्ण पॅटर्न कटिंग झाल्यावर आपण गळ्याच्यानुसार आपण ब्लाऊजची कटिंग करणार आहोत। जो पिसावर आपल्याला आलेला आरीवर्क आहे त्याच्यानुसार आपण कटिंग करणार आहोत। त्यामुळे मी शोल्डर जशास तसा कटिंग करून घेऊन पूर्ण पॅटर्न कटिंग करून घेतलेला आहे। व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे पूर्ण स्टेप तुमच्या लक्षात नक्कीच बसतील आणि सहज तुम्ही सुद्धा असाच परफेक्ट ब्लाऊज फिटिंगमध्ये शिवू शकता। पूर्ण जागेवर फिटिंगच्या जागेवर आणि टक्सच्या जागेवर कट देऊन घ्यायचे आहेत आणि हा पॅटर्न दुसऱ्या उरलेल्या कापडवर आपल्याला जशास तसा आखून घ्यायचा आहे। हा कापड कमी पडत आहे म्हणून मी दुसरा अस्तर ठेवलेला आहे। तर त्या अस्तरवर मी परफेक्ट घडी टाकून घेतली आहे। खालच्या साईडने 1.25 इंच आणि बंद बाजूच्या साईडने 1/2 इंचाला थोडं कमी असं मार्किंग ठेवून हुकासाठी आणि हायसाठी कापड ठेवलेला आहे आणि बाकीच्या साईडनं जशास तसं मी अस्तर आखून घेतलं आहे। आता आपण याच पॅटर्नवरून समोरच्या पॅटर्नला प्रिन्सेस आकार कसा द्यायचा आहे, प्रिन्सेस ब्लाऊज कसा कटिंग करायचा आहे, हे पूर्ण छोट्या छोट्या स्टेप मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने समजून सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। आता आपल्याला मिळालेल्या फ्रंट पार्टवरून आपण पुढच्या पार्टची मार्किंग केलेली आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला आता समोरच्या गळ्याचं मार्किंग मी 6 इंचावर टाकलेलं आहे आणि स्केलनं चौकोन आखून घेते। अगदी सहज तुम्हाला छोट्या छोट्या स्टेप्ससह मी पूर्ण स्टेप सांगणार आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर
आर्महोलचा चौकोन परत एकदा मार्किंग करून घेऊ आणि जो बंद बाजूचा भाग आहे त्या साईडने आपल्याला काय करायचं आहे, 3.5 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायच्या आहेत. त्या कशा करायच्या आहेत बघा, 3.5 इंचावर एक मार्किंग केली आहे आणि खालच्या साईडने सुद्धा 3.5 इंचावर मार्किंग केली आहे. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, महत्त्वाचा मुद्दा, प्रिन्सेस आकार देता वेळेस ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा की जो खालच्या साईडने आपण 3.5 इंचाचा मार्किंग केला आहे तिथे सरळ 3 इंचावर मार्किंग करा आणि टक्स पॉईंट कसा काढायचा आहे, चेस्टमध्ये अर्धा इंच वाढवा आणि तो आपला टक्स पॉईंट निघतो. टक्स पॉईंटवर आपल्याला प्रिन्सेस आकार द्यायचा आहे, तिथून कलवायचा आहे चॉक दाखवल्याप्रमाणे. आता आपल्याला काय करायचं आहे, 2 इंचावर प्रिन्सेस आकार देण्यासाठी 2 इंचावर एक मार्किंग करायची आहे. जिथे मी दाखवत आहे तिथे खालच्या साईडने 2 इंचावर मार्किंग करून उभा 3 इंचावर सरळ रेषा ड्रॉ करायची आहे आणि जो टक्स पॉईंट दिलेला आहे आपण तिथून आपल्याला प्रिन्सेस आकार द्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे. आणि आता आर्महोलमध्ये आपल्याला 1 इंच कटिंग करून घ्यायचं आहे कापड. तर आपण जो टक्स पॉईंट काढलेला असतो तिथून तर आर्महोलपर्यंत आपल्याला 1 इंच कटिंगमध्ये जाईल अशी मार्किंग करायची आहे आणि समोर आपल्याला 1 इंच इथे कटिंगमध्ये जाईल म्हणून समोर 1 इंच वाढवायचं आहे आणि खालच्या साईडने 2 इंच कटिंगमध्ये जाईल म्हणून खालच्या साईडने 2 इंच साईडने वाढवायचं आहे आणि दोन्ही मार्किंग जोडून घ्यायचे आहेत. असा आपला प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग तयार होतो खूप सोप्या पद्धतीने. पूर्ण स्टेप खूप इझी आहेत आणि पपचा प्रिन्सेस कट हा असा जर तुम्ही स्टिचिंग केला तर नक्कीच तुमचा ब्लाऊज परफेक्ट बसतो आणि कुठेही न चुकता परफेक्टली तुमचा ब्लाऊज व्यवस्थित फिटिंगमध्ये बसतो. अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमचा ब्लाऊज कसा बसला हे कमेंटमध्ये नक्की मला सांगा. तर बघा हा जो मार्किंग करत आहे हा भाग कटिंगमध्ये जाणार आहे. 2 इंच आपला खालच्या साईडने कटिंगमध्ये गेला म्हणून आपण समोरून 2 इंच वाढवला आहे आणि आर्महोलमध्ये आपला 1 इंच कटिंगमध्ये गेला आहे म्हणून समोर 1 इंच वाढवला आहे. अशाच पद्धतीने पूर्ण कटिंग करायची आहे आणि अस्तर कटिंग करून घ्यायचं आहे. पॅटर्न व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीनेच तुम्ही कटिंग करा, कुठेही चुकू नका, एकही स्टेप स्किप करू नका म्हणजे पूर्ण स्टेप लक्षात बसतील. हा पॅटर्न कटिंग करता वेळेस आपल्याला जो आपण अगोदर सरळ गोलाकार आखला होता तोच कटिंग करायचा आहे म्हणजे प्रिन्सेस आकार चुकणार नाही. आणि जो कटिंगमध्ये जाण्याचा मार्किंग केला आहे तो आता कटिंग करायचा आहे. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. आता जर कटिंगच्या वेळेस जर हा मार्किंग चुकला तर आपला प्रिन्सेस कट चुकीचा येतो आणि पप येत नाही. ही चूक करू नका. पूर्ण अस्तर आपला कटिंग झालेला आहे आणि आता हा अस्तर आपण डायरेक्ट कापडवर कटिंग करणार आहोत. तर आरीवर्कचा ब्लाऊज आहे आणि कापडवर कटिंग कसा करायचा आहे तर चला. दुहेरी पीस टाकलेला आहे आणि त्याच्यावर आपण अस्तर ठेवून साईडने 1/2 इंच कापड ठेवून कटिंग करून घेत आहोत. तर आपली स्लीवची कटिंग झालेली आहे. खूप सुंदर असं आरीवर्क ब्लाऊजवर आहे आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला लवकरच हा स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा अपलोड करणार आहे. तर हा कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला की नाही आवडला कमेंटमध्ये सांगायला सुद्धा विसरू नका. तर आपण आता मटक्या गळ्यावर आपण कटिंग केलेला बॅक साईडचा पार्ट आपण कटिंग करून घेणार आहोत. तर अगोदर ब्लाऊजचा जो पीस आहे तो व्यवस्थित ॲडजस्ट केला आहे आणि अस्तर जे घेतलेलं आहे ते शोल्डरनुसार कापडवर सेट करून घेत आहे. खूप सोप्या पद्धतीने सांगितलेला व्हिडिओ तुमच्या नक्कीच लक्षात आला असेल. खूप साऱ्या स्टेप मी एकदम इझिली तुम्हाला समजून सांगितलेल्या आहेत. आता हा कापड व्यवस्थित सेट करून साईडने 1/2 इंच कापड ठेवून पूर्ण कापड कटिंग करून घ्यायचं आहे म्हणजे बॅक पार्टची आपली कटिंग झालेली आहे. आता आपल्याला समोरच्या पार्टची कटिंग करून घ्यायची आहे. पूर्ण अस्तर आपल्याला असंच कटिंग करायचं आहे. अस्तरच्या साईडने 1/2 इंच कापड ठेवून पूर्ण पार्ट आपल्याला असेच कटिंग करून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपला पूर्ण ब्लाऊज कटिंग झालेला आहे. पूर्ण ब्लाऊज कटिंग करता वेळेस अस्तर कटिंग करता वेळेस आपल्याला साईडने 1/2 इंच ठेवायचं आहे आणि जशाच तसा अस्तर कटिंग करून घ्यायचा आहे. तर लवकरच भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.